मित्रांनो, मी सचिन कदम, आपले सचिन एक्सप्लोर या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सोनगरी किल्ल्यावर। तर आता हा किल्ला जर किल्ल्यावर जायचं असेल तर आपल्याला पळसदरी स्टेशनला उतरून मग असं रेल्वे ट्रॅकवरून आपल्याला थोडा वेळ चालत जावं लागतं। तर आजसुद्धा जर बघितला तर आमचं त्रिकूट आहे आमच्यासोबत। तर माझ्यासोबत आहेत आमचे डेंटिस्ट मित्र आणि अनिकेत आणि राहुल। चला तर मग आपण ट्रेकला सुरू करूया। तर मित्रांनो, सोनगिरी किल्ल्यावर जाताना पळसदरीला स्टेशनवर उतरून आपल्याला असं ट्रॅकवरून रेल्वे ट्रॅकवरून चालत यावं लागतं। रेल्वे ट्रॅकवरून चालत आल्यावर समोर आपल्याला एक बोगदा दिसतो। त्या बोगद्याच्या अगोदर एक पोल आहे आणि त्या पोलमधून एक पायवाट जाते। त्या पायवाटीतून आपल्याला आपल्या किल्ल्याच्या ट्रेकला खरी सुरुवात होते। तर मित्रांनो, पळसदरी स्टेशनला उतरून त्याच्यानंतर पुण्याला जाणारा जो रेल्वे ट्रॅक आहे त्या रेल्वे ट्रॅक वरून आपण चालत आलो तर आपल्याला इथे एक टनेल दिसतो। या टनेलच्या अगोदर एक पोल आहे। पोलचा नंबरसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल। तर या पोलपासून या पोलवरून पोलच्या जवळून एक पायवाट जाते आतमध्ये सोनगिरी किल्ल्यासाठी। तर मित्रांनो, पोल नंबर 104 पासून 10 मीटर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला हा टनेल एकदम जवळ दिसतो आणि त्याच्यानंतर राईट साईडला एक रेल्वे केबिन आहे आणि तिथूनच मग आपल्याला एक पायवाट जाते। मित्र आपला अनिकेत मित्र आपल्याला ती पायवाट दाखवत आहे। तर त्या पायवाटीने आपल्याला आतमध्ये किल्ल्याच्या ट्रेकला सुरू करायचं आहे। रेल्वे ट्रॅकच्या बाजूनेच आतमध्ये आल्यावर आपल्याला एक धबधबा अथवा एक ओहळ लागतो पाण्याचा। तिथून थोडं पुढे आल्यावर आपल्याला लगेच उजवीकडे वळायचं आहे। माहितीसाठी काही जुन्या जाणत्या ट्रेकर्सने किंवा आधी जे येऊन गेलेले आहेत किंवा गावकऱ्यांनी दगडांवर अशा खुणा केलेल्या आहेत ॲरोजसारख्या, त्याला आपल्याला फक्त फॉलो करायचं आहे। चला। तर मित्रांनो, आम्ही थोडा रस्ता चुकलो होतो पण आता आम्ही करेक्ट वाटेवर आलो आहोत। आता तुम्ही बघाल इथे तर ते प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक म्हणून प्लास्टिकच्या बाटल्या लावलेल्या आहेत। तसं म्हटलं तर प्लास्टिकच्या बाटल्या या हानिकारक आहेत, पण त्याचा एक असाही वापर होऊ शकतो हे आपल्याला इथे दिसतं।
मित्रांनो, सरळ समोर आपल्याला सरळसोट एक कातळ दिसतो. त्या कातळाच्या जवळून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. आता जर तुम्ही इथे बोर्ड पाहिलं तरी त्या झाडालावर सुद्धा किल्ल्याचं मार्गदर्शक फलक लावलेला आहे. तर मित्रांनो, एक सरसोन कातळ लागल्यानंतर मध्ये एक पॅच आहे पूर्ण कातळ दगडाचा. थोडा स्लिपरी आहे, थोडी त्यावर शेवाळ जमलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही आता त्या पठारावर आलेलो आहोत आणि बहुतेक असं वाटतं की या पठारावरूनच आम्हाला परत जावं लागतं आहे. कारण की या पठारावर आम्ही ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला, पण ड्रोनचा सिग्नल लॉस्ट झाल्यामुळे आता ड्रोन कुठेतरी पडला आहे बहुतेक, किंवा तो आता शोधावा लागेल. तर त्यामुळे आम्हाला कदाचित सोनगिरीचा हा ट्रेक इथे संपवून परतीची वाट धरावी लागेल असं वाटतंय. मित्रांनो, कदाचित देवाच्याच मनात नव्हतं की आम्ही पुढे जावं. सो मे बी आपण परत एकदा हा ट्रेक करणार आहोत, परत एकदा इथे येऊया. इनफॅक्ट अनिकेत बरोबर बोललास, कारण की सुरुवातीला आपण रस्ता चुकलो. जवळपास अर्धा पाऊण तास आपण त्या रस्त्याच्या इथे होतो, तरी पण आपण हट्ट धरला आणि बरोबर रस्ता घेतला. कदाचित त्याच्यानंतर तो रॉकी पॅच जो आपल्याला चढायला जमत नव्हता, पूर्ण शेवाळ होती, तो आपण तरी पण चढलो. आणि आता आपण पठारावर आलो आहे. पण आता असं आहे की इथून आपण पुढे जाणं थोडं मुश्किल वाटतंय, कारण की काही करून तो ड्रोन आपल्याला शोधावा लागणार आहे. कधी कधी काय होतं आयुष्यात, काही गोष्टी ज्या असतात त्या अपुऱ्या राहिलेल्या चांगल्या असतात, जेणेकरून त्या गोष्टी पुन्हा मिळवायची जी जिद्द असते ना ती दुपटीने वाढते. त्याच्यामुळे कदाचित आपण पुन्हा एकदा हा सोनगिरी करू, पण ड्रोन न उडवता करू. किंवा जर वातावरण चांगलं असेल तर कदाचित उडवू सुद्धा. पण आता बघावं लागेल ड्रोन, हा जुना ड्रोन आपल्याला मिळतोय की नवीन ड्रोनची व्यवस्था करायला लागते. मिशन ड्रोन हंटिंग आता सुरू होणार आहे आमचं. स्टे ट्यून. नाही, त्यासाठी आम्ही रेकॉर्डिंग करणार नाही. चला.